नमस्कार. श्रेष्ठराजमध्ये आपले सर्वांचे स्वागत. आपण बघत आहात श्रेष्ठराज लाईव्हमध्ये आपले सर्वांचे स्वागत. मी सनत काळे. गेवराई शहरातील वैभवात भर पडणारे येथील नाट्यगृहास लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्यासंदर्भात DPIचे सल्लागार ॲडव्होकेट कारकेसाहेब जे आपल्याशी संवाद साधत आहेत. नगर परिषद येथे निवेदन दिलेले आहे ते आपण आपल्याला काल दिनांक 18 जुलै 2024 रोजी डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया गेवराई तालुक्याच्या वतीने आमचे तालुक्याचे अध्यक्ष भाऊ सुतार, तालुक्याचे कार्याध्यक्ष भाऊ सुतार, शहराध्यक्ष सचिन पवार तसेच गेवराई तालुका सचिव देवेंद्र धुरंदरे आम्ही सर्वांनी मिळून गेवराई नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन दिले आहे आणि त्या निवेदनामध्ये प्रामुख्याने आमच्या दोन मागण्या आहेत. तर एक मागणी जी आहे ती गेवराई नगर परिषदेने गेवराई शहराच्या वैभवामध्ये जे काही भर पाडण्यासाठी भव्यदिव्य अशी नाट्यगृहाची वस्तू उभारली आहे त्या वास्तूला साहित्य सम्राट लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्यात यावे ही प्रामुख्याने आमची पहिली मागणी आहे. तसेच दुसरी मागणी जी आहे की गेवराई शहरातील जे काही अतिक्रमित भाग जे आहेत साठेनगर, संघमित्रनगर, अचानकनगर तसेच संतोषनगरचा देखील काही भाग आहे की ह्या भागातील काही लोकांना 2 वर्षापूर्वी PTR वाटप करण्यात आलेलं आहे. सदरील PTR वाटप करताना कोणत्या गोष्टीच्या अटी दिलेल्या होत्या आणि कोणत्या गोष्टी अनुसरून ते PTR दिलेले आहेत आणि जे काही उर्वरित लोक आहेत तर त्यांना कोणत्या कारणामुळे PTR दिलेले नाही अशा आशयाचं आमचं निवेदन आहे. आणि सदरील निवेदनामध्ये संघमित्रनगर, साठेनगर, अचानकनगर या भागातील जे काही उर्वरित जे काही नागरिक आहेत या नागरिकांना तात्काळ PTR देण्यात यावे जेणेकरून सदरील नागरिकांना घरकुलाचा लाभ घेता येईल. या भागातील नागरिकांना PTR नसल्यामुळे हे नागरिक घरकुलापासून वंचित राहत आहेत. तसेच जी काही आमची 1 नंबरची जी मागणी आहे सभागृहास अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्यासंदर्भात तर सदरील मागणीसाठी आम्ही 2 वर्षापूर्वी आपले गेवराई तालुक्याचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार लक्ष्मण अण्णा पवार यांना देखील एक निवेदन दिलं होतं आणि त्यावेळेस अण्णांनी आम्हाला तशी एक हमी दिली होती की ज्यावेळेस नाट्यगृहाची उभारणी होईल किंवा बांधकाम पूर्ण होईल त्यावेळेस आम्ही नक्कीच अण्णाभाऊ साठे यांचं नाव देऊ. त्यामुळे आम्हाला आशा आहे की आमच्या दोन्ही मागणीचा प्रशासन आणि आपले लोकप्रतिनिधी लोकप्रिय आमदार अण्णा यांनी दखल घ्यावी व आमच्या दोन्ही मागण्या मंजूर कराव्या. अन्यथा आम्हाला आमच्या पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन